नमस्कार मित्रांनो, आज भारतीय शेअर बाजारात मोठा धक्का बसला आहे. BSE सेन्सेक्स तब्बल 1353 अंकांनी घसरून 77,566 वर बंद झाला. तर निफ्टी 50 422 अंकांनी घसरून 24,028 वर आला आहे. या घसरण्यामुळे काही मिनिटातच गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये नुकसान झाले. पण प्रश्न असा आहे, बाजार एवढा का कोसळला? आज आपण सोप्या भाषेत यामागची 6 मोठी कारणं समजून घेऊया. नंबर 1, मध्य पूर्वेतील युद्धाचा तणाव. सध्या मध्य पूर्वेत अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव खूप वाढला आहे. जेव्हा जगात युद्धाची परिस्थिती तयार होते, तेव्हा गुंतवणूकदार घाबरतात आणि शेअर विकायला सुरुवात करतात. यामुळे जगभराच्या बाजारातील अनिश्चितता निर्माण होते आणि त्याचा परिणाम भारताच्या बाजारावरही होतो. नंबर 2, कच्च्या तेलाच्या किमती मोठी वाढ. या युद्धाच्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहे. काही ठिकाणी तर तेल $100 प्रति बॅरल वर गेला आहे. भारत हा तेल आयात करणारा देश आहे. तेल महाग झाले की महागाई वाढते, कंपन्यांचे खर्च वाढतो, अर्थव्यवस्थेवर दबाव येतो, म्हणून शेअर बाजारात घसरण दिसते. नंबर 3, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच FII सध्या भारतीय बाजारातून पैसे काढत आहे. जेव्हा जागतिक अनिश्चितता वाढते, तेव्हा हे मोठे गुंतवणूकदार आपले पैसे सुरक्षित ठिकाणी हलवतात. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात सेलिंग प्रेशर तयार होतो. नंबर 4, रुपया कमजोर होणे. अलीकडे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर होत आहे. रुपया कमजोर झाला की आयात महाग होते, महागाई वाढते, गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी होतो. याचा थेट परिणाम शेअर बाजारावर होतो. नंबर 5, जागतिक बाजारातील कमजोरी. अमेरिका, आशिया आणि इतर जागतिक बाजारामध्ये घसरण दिसत आहे. भारतीय बाजार पूर्णपणे वेगळा नाही. जागतिक बाजार खाली आला की त्याचा परिणाम डोमिनो इफेक्ट सारखा भारतातही दिसतो. नंबर 6, मोठा सेक्टरमध्ये विक्री. आज बँकिंग, मेटल आणि काही मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी विक्री झाली. जेव्हा मोठ्या कंपन्यांचे शेअर घसरतात, तेव्हा संपूर्ण इंडेक्स खाली येतो आणि म्हणूनच सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही जोरात घसरले. मित्रांनो, बाजारातील ही घसरण घाबरण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी आहे. इतिहास सांगतो की युद्ध, जागतिक तणाव किंवा आर्थिक भीतीमुळे बाजार तात्पुरता पडतो, पण दीर्घकाळात तो पुन्हा सावरतो. म्हणून घाईघाईत निर्णय घेऊ नका. लॉंग टर्म गुंतवणूक विचार करा आणि बाजारातील घडामोडीवर लक्ष ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.